गव्हाच्या पिठामध्ये मस्त असे चीज घालून आज आपण महिनाभर टिकणारे असे चीज क्रॅकर्स बनवणार आहोत। इव्हनिंग स्नॅक्ससाठी हे अतिशय बेस्ट आहेत। नक्की एक वेळेस ट्राय करा। येथे मी 2 वाटी असे गव्हाचे पीठ घेतले आहे। गव्हाचे पीठ हे आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 चम्मच असे आपल्याला ओवा अशा प्रकारे क्रश करून टाकायचा आहे। जर तुमच्याकडे मक्याचे पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही हे मक्याच्या पिठाचेही बनवू शकतात, पण मी गव्हाच्या पिठाचेच बनवत आहे कारण सर्वांच्या घरी हे गव्हाचे पीठ अवेलेबल असते। त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच अशी कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकायची आहे। जर तुमच्याकडे फ्रेश अशी मेथी असेल तीही तुम्ही यामध्ये कट करून टाकू शकतात, अतिशय पौष्टिक होतात। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चीजचे क्यूब असतात ना ते टाकायचे आहेत। जे लहानवाले चीजचे क्यूब आहेत ना ते त्यामध्ये टाकायचे आहेत। जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये मेल्ट करून बटरही टाकू शकतात। चीज टाकले की आपण सर्व पिठाला हे चीज असे मळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चम्मच असे तूप टाकायचे आहे। तूप टाकले की मग आपल्याला दूध टाकून हे पीठ घट्ट असे डो तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला दुधाचाच वापर करायचा आहे। पाणी टाकले की ती चव अशी येत नाही, त्यामुळे यामध्ये आपल्याला दूध टाकूनच असे मळून घ्यायचे आहे। आपल्याला थंड असे दूध घ्यायचे आहे, गरम करून थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर हे डो मळायचा आहे, घट्ट असाच डो मळायचा आहे आपल्याला। पातळ थोडाही झाला का मग आपले जे चीज क्रॅकर आहेत ना ते सॉफ्ट होतील, कडक होणार नाही। त्यानंतर 5 मिनिट असे त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। त्याची अशी पोळी लाटून एक्स्ट्राचे भाग कापून आपण बिस्किटच्या शेपमध्ये हे कट करून घ्यायचे आहेत। अगदी हे 1 ते 2 महिने हे क्रॅकर्स टिकतात, पण इतकी गरजच पडणार नाही। 2 ते 3 दिवसामध्ये हे पार करून टाकणार असे हे चविष्ट लागतात। लहान मुलांना आणि मोठ्यांनाही फार आवडतील। चहासोबत इव्हनिंग स्नॅक्सकरिता हे अतिशय बेस्ट आहेत आणि पौष्टिकही आहेत। हे पहा अशा प्रकारे मी स्पूनच्या साहाय्याने त्यामध्ये अशा प्रकारे करून घेतल्यात, म्हणजे आपले क्रॅकर्स आहेत ते आणखीन असे क्रिस्पी होतील। मग आपल्याला बिस्किटच्या शेपमध्ये कट करून घ्यायचा। इथे मी तेल हे मीडियम असे गरम करून घेतले आहे। तेल हे आपल्याला जास्त कडकडीत असे गरम करायचे नाही आहेत, मीडियमच तेल गरम करायचे आहे। जर कडकडीत गरम तेल झाले मग आपले चीज क्रॅकर्स आहेत ना ते सॉफ्ट होतील, असे कडकसे होणार नाही। आणि गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत स्लो ठेवूनच आपल्याला हे पहा अशा प्रकारे कलर येईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। पहा मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती असे आपले मस्त क्रॅकर्स क्रिस्पी झाले आहेत। जर तुम्हाला ही क्रॅकर्सची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।